सके ना कोई, जाको रखे साया मार सके ना कोई। पालन बाका कर सके, पालन बाका कर सके जग जो मेरे हो, जाको रखे साया मार सके ना कोई, जाको रखे साया मार सके ना कोई। ज्याचं रक्षण भगवान परमात्मा करतात त्याला जगात कोणीही मारू शकत नाही। जाको राखे साईया मार सके ना को, ज्याचं रक्षण भगवंत करतात त्याला कोणी मारू शकत नाही। कारण मारणं आणि वाचवणं हे माणसाच्या गुणाच्याही हातात नसतं, तर ते फक्त भगवंताच्या हातात असतं। त्याने ठरवलेलं असतं की याला कुठपर्यंत जिवंत ठेवायचं आणि कोणत्या दिवशी याला उचलायचंय, हे फक्त त्याच्या हातात आहे। म्हणून आपल्यावर उपकार आहेत भगवान परमात्म्याचे। आतापर्यंत मला सांगा, या मंडपामध्ये जेवढे बसलेत त्यातलं एक तरी मेलय का? आतापर्यंत मग उपकार कोणाचे? जावयाचे? हा, देवाचे उपकार आहेत। आपण त्या उपकाराला जागलं पाहिजे गड्या। बघा, कोरोना काळामध्ये चांगले चांगले लोक गेले, तरुण लोक कोरोना काळामध्ये गेले, अचानक गेले, पण आपला नंबर लागला नाही, आपण अजून जिवंत आहोत। हे उपकार कोणाचे आहेत? तर भगवान भोले बाबाचे हे उपकार आहेत। आपण मानले पाहिजे, आपण म्हणलं पाहिजे ना। बरं झालं, कसं झालं? बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचुनी आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण। आतापर्यंत मेलो नाही ही गोष्ट कशी आहे? चांगली आहे ना। मग आता कोरोनाच्या नंतर जे आयुष्य आपल्याला मिळाले ना, हे बोनस मिळाले। बोनस कसं आहे? बोनस आयुष्य आहे। मग हे बोनस आयुष्य मिळालेलं हे भगवंतासाठी आपण वापरलं पाहिजे। आपल्या जीवनातला 12 तासाचा जो दिवस आहे, 24 घंट्याची जो रात्रंदिवस आहे, त्या 24 घंट्यातले किमान 1 घंटा तरी आपण भजनासाठी दिला पाहिजे। कशासाठी? 1 तास तरी। 23 घंटे तुम्ही करा काही प्रपंचाची कामं करायचे ते, पण 1 तास तरी आपण भजनासाठी दिला पाहिजे। आणि आपण जर ठरवलं तर होतं पा। आता लोकांना जर म्हणलं चला ना कथेला, लोक म्हणतात मरायला टाइम नाही। आता मरायला कुठे टाइम काढावा लागतो का? मरण जर आलं तर तो विचारत नाही टाइम आहे का नाही आहे। काही आता कारण सांगायचं म्हटल्यावर काही कारण सांगतात लोक। एखाद्या मावशीला म्हटलं चला ना कथेला, मावशी म्हणते बाई माझा नातू आहे ना, नातू तो माझ्याशिवाय राहतच नाही। आता मला सांगा, जर ही गचकलीच तर नातू राहणारच नाही का? म्हणे नातू माझ्याशिवाय राहतच नाही। आता हीच नातवाचे बिस्किट हानती।
काय सांगावं नाही का. 1 तास जर आपण ठरवला ना नामस्मरणासाठी तर आपण ते करू शकतो. भगवान परमात्माने जे ठरवलं ना या सृष्टीवर तेच होतं. मनचिती होत नाही, जे आपण ठरवलं ते कधीच होत नसतं. मनचिती होत नाही, हर चिती होत तत्काल. बली को जाना था वैकुंठ लेकिन भेज दिया पाताल. हे भगवान परमात्म्याचं कार्य आहे. कोणाला कुठे पाठवायचं, कोणाला किती दिवस ठेवायचं, कोणत्या दिवशी उचलायचं हे त्याच्या हातात आहे. मारणं आणि वाचवणं हे त्याच्या हातात आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान.